आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पटोलेंनी अकोल्यात जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला। प्रदेश उपाध्यक्ष पुणकरांना सभेतून 1.5 तास बाहेर का बसवलं? प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना सवाल। अकोल्याच्या जागेवरून वंचितने ट्विट करत काँग्रेसला डिवसलं। अभय पाटील यांचा आरएसएसशी घनिष्ठ संबंध, वंचित आघाडीचा दावा। ट्विट करत वंचित आघाडीचा काँग्रेस उमेदवारावर आरोप। मुंबईतील महायुतीच्या मेळाव्याला खासदार पूनम महाजन गैरहजर। महायुतीच्या मेळाव्याचं संपूर्ण नेतृत्व आशिष शेलार यांच्याकडे। पूनम महाजनांच्या जागी शेलार यांना तिकीट मिळण्याची शक्यता। राणेंच्या ईडी सीबीआयच्या फाईल ओपन केल्यानंतर तो तिहार जेलमध्ये असतील। राऊतांचं प्रत्युत्तर, कोरोना काळात पैसे खाल्ले, आता बाप बेटे आज जाणार। राणेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली होती टीका। राणेंनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार। नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार। मग नारायण राणे कुठे राहतील 2 महिन्यांनी? 2 महिन्यात सत्ता आमची येते देशात। त्यांच्या ज्या फायली बंद केल्या आहेत ईडी आणि सीबीआयच्या, त्या खोलल्या ते कुठे असतील? तिहार जेलमध्ये। संजय राऊतांनी मुंगेरी लाल के हसीन सपने पाहू नये। नितेश राणे यांचं राऊतांना प्रत्युत्तर, संजय राऊतांनी राणेंची आणि भाजप नेत्यांची चिंता करू नये असाही लगावला टोला। तुमचा बॉस सागरवर बसलाय आणि तुम्ही वॉचमॅनगिरी करताय। केंद्रीय मंत्री असून तुमच्या वडिलांना तिकीट मिळालं नाही। वैभव नाईकांचा नितेश राणेंवर हल्लाबोल, वडिलांना तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करा, खोचक सल्ला। तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तिथे तुम्ही वॉचमनगिरी करत असताय, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही। आपण जिथे वॉचमन असल्याने आपला जिथे बॉस असलेल्याकडे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी। नारायण राणेंची उद्या राजापूर आणि जयगडमध्ये सभा। भाजपात नारायण राणे तर शिंदे गटात किरण सामंतांच्या नावाची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार अद्याप जाहीर नाही। शिंदे गटाच्या 4 ते 5 खासदारांवर अडण्याची वेळ। चंद्रकांत खैरेंची टीका, बंडखोरांना पुन्हा घेणार नाही। ठाकरेंकडून आधी स्पष्ट खैरेंचं वक्तव्य। आमदार उदयसिंह राजपूत यांनी घेतली खैरेंची भेट। एकनिष्ठाच्या दृष्टिकोनातून मी हे सांगेल की आज एकनिष्ठाची गरज आहे। काय झालं या लोकांचं? 13 खासदार फुटले, 4-5 लोक तर अजून रडायला लागले। आता म्हणतात की इकडे तिकडे, पण माननीय उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं आम्ही कोणालाही घेणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाचं तिकीट फायनल नाही। विनायक राऊतांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत वक्तव्य। विधानसभेला महायुतीचे नेते एकमेकांच्या उरावर बसणार अशीही केली टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुलाचाच खासदारकीचा अजून पत्ता क्लिअर झालेला नाहीये। अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। आता तर हा ट्रेलर आहे, विधानसभेला एकमेकाच्या उरावरच बसणार।